हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तोंडाची डबल चव वाढवणारी व 2 महिने तरी आरामशीर टिकणारी आणि शरीरासाठी खूप अशी पौष्टिक असणारी कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा। चला तर पटकन मग वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात। कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी भरपूर असा कढीपत्ता घेतलाय। आता कढीपत्ता बघा, तुम्हाला किती चटणी बनवायची याच्यानुसार घ्या। तर सगळ्यात अगोदर आपण कढीपत्त्याची पानं निवडून घेऊयात। तर यावरती छोटे छोटे पांढरे डाग वगैरे असतात किंवा बारीक किडे असतात, त्यामुळे पाने व्यवस्थित बघून घ्यायची। तर इथे बघा, या पानावरती छोटासा असा पांढरट डाग दिसतोय। तर अशा पद्धतीची पानं अजिबात घ्यायची नाहीत, काढून टाकायची आणि जेवढी चांगली पानं आहेत तेवढीच घ्यायची आहेत। तर सगळी पानं मी अशी निवडून घेतली। कढीपत्ता आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असतो, हे तर सर्वांनाच माहिती आहे। केसांचे आरोग्य वाढते त्यामुळे, किंवा केसांच्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा दूर होतात। त्यानंतर आपल्या स्किनसाठी सुद्धा कढीपत्ता खूप म्हणजे खूप चांगला असतो। तर सगळ्यात अगोदर मी कढीपत्त्याची पानं चांगली स्वच्छ धुवून घेते। यातलं सगळं पाणी असं गच्च पिळून काढायचं आहे आणि त्यानंतर इथे पहा, मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तव्यावरती ही पानं घालायची आणि गॅसची फ्लेम मात्र कमी ठेवायची आहे। बऱ्याचदा लहान मुलं काय करतात की एखाद्या भाजीमध्ये किंवा कांदे पोहे वगैरे आपण बनवतो, त्यामध्ये जर कढीपत्ता असेल तर तो साईडला काढतात। बऱ्याच ठिकाणी मी हे पाहिलेलं सुद्धा आहे आणि मुलांना कढीपत्ता खायला फारसा आवडत नाही। तर अशी खमंग चटणी जर बनवली तर चपातीसोबत किंवा अगदी आपण वरण भात जरी बनवला, वरण भातावर त्याची वरून द्यायची, मस्त लागते। माझा मुलगासुद्धा खूप आवडीने खातो, त्यामुळे मी नेहमी याची चटणी बनवून ठेवते आणि चांगली टिकते। महिना 2 महिना तरी आरामशीर टिकते, अजिबात खराब होत नाही। कढीपत्त्यापासून बनवलेले बरेच असे वेगवेगळे प्रकार तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहिलेच असतील आणि बरेच अशा नवीन जुन्या पारंपरिक वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील। आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, म्हणजे आजची ही रेसिपी माझी पहिल्यांदाच पाहत असाल, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो। तर बघा, पानं भाजून घ्यायला जरासा वेळ लागतो, एकदम कडक होईपर्यंत पानं भाजून घ्यायचे। तर चांगली पानं भाजून झालेली आहेत, एकदम कुरकुरीत होईपर्यंत काढून घेतली एका प्लेटमध्ये आणि याच गरम तव्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत। शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आणि अजून 2 महत्त्वाचे घटक यामध्ये घालायचे। एक चमचाभर इथे मी जिरे घालते। या चटणीची आणखीनच पौष्टिकता वाढवण्यासाठी इथे मी मोठे 3 चमचे बघा पांढरे तीळ घेतलेले आहेत। तीळ घालायला अजिबात विसरायचं नाही, खूप टेस्ट भारी लागते। तिळाचे तडतड उडायला लागले की चांगले भाजलेत असं ओळखायचं। गॅस मी बंद केलेला आहे आणि आता हे सगळं एका ताटामध्ये काढून घेते थंड होण्यासाठी। लहान मुलांसाठी बनवते, त्यामुळे जास्त इथे मी मिरचीचा वापर केलेला नाही। 1-2-3 मिरच्या अशा मधून मोडून घातल्या आणि सुक्या मिरच्या वापरलेल्या आहेत बरं का। मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा। वाळलेली मिरची असल्यामुळे पटकन भाजली जाते। तर हे सगळे भाजून घेतलेले जिन्नस पुन्हा मी तव्यामध्ये घालते, कारण तवा गरम आहे, अजून याला कडकपणा येईल। यामध्ये मी थोडासा 7-8 पाकळ्या लसूण घालते आणि त्यानंतर 1 चमचाभर इथे गरम मसाला घालायचा आहे। आता हे थंड झाले चांगलं, आता वाटून घ्यायचे। चवीनुसार घातलेलं आहे मीठ आणि अजून याचा स्वाद वाढण्यासाठी थोडंसं हिंग घालायचं आहे, साधारण 1 पाव चमचा। आणि वाटताना बरं का, जरासं रवाळ वाटायचं आहे, एकदम जास्त बारीक पावडर बनवू नका। तर कसं वाटून घेतलंय तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीनं वाटायचं आहे पहा। जेवताना तोंडी लावायला किंवा एखाद्या दिवशी काहीच खाऊ वाटत नसेल तर चपातीबरोबर सुद्धा ही चटणी तुम्ही खाऊ शकता, मस्त लागते एकदम। कशी वाटली रेसिपी? थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।